तर मिस्टर आनंद चव्हाण या सामन्यातील पहिला मॅन ऑफ द मॅच. साई मनोज कणकवली संघातील मॅन ऑफ द मॅच ठरलेले आनंद चव्हाण आता आपल्यासोबत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहेत. कशा प्रकारची खेळी झाली काय सांगाल? सुरुवातीला वाटलं होतं की विकेट्स जात होत्या आणि नंतर अचानक बाजी कुठे पलटली आणि काय सांगाल त्याबद्दल? ॲक्च्युली विकेट पूर्ण ग्रासमध्ये आहे आणि थोडासा वल्ला विकेट होता आणि बॉल थांबून येत होता आणि बॅट्समॅन आम्ही प्रत्येक बॅट्समॅन हिट करायला चालला होता म्हणून विकेट्स पटापटा गेलेत. पण आता जसं जसं ऊन पडेल तसा तो विकेट टफ होईल आणि बॅटरीवर खूप बॉल येणार आणि खूप रन होणार दुपारच्या वेळेस. मॅन ऑफ द मॅच आपण ठरलेले आहात त्याबद्दल काय सांगाल? कसं वाटतंय? ॲक्च्युली जशी बॅटिंग पाहिजे तशी झाली नाही कारण सकाळचा वेळ होता आणि वल्ला विकेट होता. दुपारच्या मॅचला अजून थोडी पार स्कोअर करू शकतोय आणि कमीत कमी 6 ओव्हरमध्ये इथं 70 ते 80 रन होणार. कोकणगावचे इलायगोचे सर्व गवस सर आपल्यासोबत आहेत. त्यांना मी विनंती करते की आपण हे चषक सामनावीराला द्यावं. साई मनोज कणकवली टीम मधील आनंद चव्हाण हे सामनावीर ठरलेले आहेत आणि त्यांना आताच ट्रॉफी सुपूर्द करण्यात आली आहे. धन्यवाद. गवस सर आपल्याला प्रश्न विचारू इच्छिते. इलायगो सहप्रायोजक आहेत या मॅचचे. कशा प्रकारे मॅच चालू आहे आणि कशा प्रकारे काय आपण एकूणच सांगाल आयोजनाबद्दल? खूप सुरेख आयोजन आहे. बघताना फार भव्य असं आयोजन दिसतंय आणि याचबरोबर आता हा इलायगोच्या दृष्टीने एक मोठी गोष्ट आहे. जसं आम्ही म्हणतो की रस्तो खैचोय असांदे चलतली फक्त इलायगोच, तसंच कोकणात आपण जर बघायला गेलो तर वापली खायची असाने खेळतलो फक्त क्रिकेटच तसा हे आहे. त्याच्यामुळे या प्रत्येक घरामध्ये इलायगो आम्हाला न्यायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज कोकणगावच्या या प्रीमियर लीगमध्ये एक भव्य आयोजन केलं आहे आणि मी या ठिकाणी कोकणगावला शुभेच्छा देऊ इच्छितो. तसेच सगळ्या खेळाडूंना जे खेळाडू आज पुऱ्या महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधून या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि ते बहारदार खेळ करतील अशी अपेक्षा करतो आणि प्रत्येकाने एक चांगली खेळ करून ही प्रीमियर लीग तिन्ही राज्यामध्ये पुऱ्या भारतामध्ये आज बघितली जाते. तर त्यांनाही सुद्धा या शुभेच्छा देऊन इथे मी थांबतो. धन्यवाद गवस सर. इलायगोचे स्नेहल पेडणेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. सर कशा प्रकारचं आयोजन आहे काय सांगाल? सकाळी आम्ही जेव्हा सर आलो इथे तर ग्राउंड बघितल्यानंतर सगळ्यात पहिले आमची खेळायची इच्छा झाली. खूप वर्ष झाली आहेत ग्राउंडमध्ये उतरल्यानंतर आणि हे सगळं आयोजन बघितल्यानंतर अजूनही हात थोडेसे आमचे बॅट घेण्यासाठी उत्सुक आहेत. मी मुद्दामून विशेष तुमचे आभार मानेन आणि या आयोजनाबद्दल विशेष बोलेन कारण मी मगाचपासून माझ्या मोबाईलवरती जरी मी समोर मॅच बघतोय तरी लाईव्ह बघतोय. ज्या पद्धतीनं आम्ही लाईव्ह टेलिकास्ट एखाद्या इंटरनॅशनल मॅचची बघतो त्या पद्धतीचं आयोजन इथे केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने म्हणजे मी गेले 4-5 दिवस जेव्हा आपलं कंटिन्युअस बघत होतो 4 कॅमेरे लावणार आहे आणि आम्ही प्रक्षेपण देणार आहे. तर माझ्या मनामध्ये एक उत्सुकता होती की 4 कॅमेरे लावून एक्झॅक्टली कसं दिसेल हे. आणि मी मगापासून जेव्हा मोबाईलवरती ही लाईव्ह मॅच बघतो जसं टी व्हीवरती एखादी इंटरनॅशनल मॅच दाखवली जाते तशा पद्धतीचं पूर्णपणे नियोजन आहे. म्हणजे कुठचाही प्रेक्षक आज ज्या कोविडच्या सिच्युएशनमुळे इथे प्रेक्षक उपस्थित राहू शकलेला नाही आहे पण तो यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून किंवा ज्या लिंक्स व्हायरल केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून ही पूर्ण घरामध्ये बसून लाईव्ह ही मॅच बघतायत. ते प्रत्येकाला स्वतः या ग्राउंडवरती उपस्थित राहिल्यानंतर जी मॅच बघण्याची आनंद घेता आला असतात तो आनंद ते लाईव्हला या ऑनलाईनवरती बघू शकतात. त्यामुळे गावकर सर खूप छान नियोजन आहे आणि खूप उत्कृष्ट पद्धतीने ही स्पर्धा चालू आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर पुढील सामन्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे पुढील सूत्र मी कमेंटेटरच्या हाती सोपवू इच्छिते आणि त्यापूर्वी सर्व मान्यवरांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद संचिता. टोपीवाला बोर्डिंग मैदानावरनं मी प्रदीप देवलकर आपल्या तमाम सर्व खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत करतोय. या स्पर्धेतील दुसरी लढत ही पाहायला मिळते ती माऊली कास विपक्ष वर्षा वॉरियर्स देवबाग या दोन संघादरम्यान. पहिला हादरा बसतोय तो वर्षा वॉरियर्स देवबाग संघाला रजत मुंडे एक वलयांकित खेळाडू हा माघारी परततोय. सलामवीराच्या रूपात हा खेळाडू पाहायला मिळाला होता. एका बाजूने सुमित डुंगरे तर त्याला साथ देण्यासाठी नवीन करण धुळे हा नॉस्ट्रायकिंगच्या दिशेने. नाणेफेकीची सुदैवाची साथ ही माऊली कास संघाच्या बाजूने पाहायला मिळतंय. प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय या टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती आपला 12 मॅन
समालोचन कक्षामध्ये पाठवा. माऊली कास आणि वर्षावर यश देवबाग. गोलंदाज सज्ज होतोय. तो क्रमांक दुसरा षटक या मैदानावरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बहुधा नीटचा बॅटवरती येत नाही सुमित डोंगरेच्या. ज्या सुमित डोंगरेचं व्यावसायिक क्रिकेटमधील बऱ्याच वेळा आपण यूट्यूबच्या माध्यमातून प्रदर्शन पाहिलं. पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्याने आपल्या फलंदाजीमधनं कित्येक क्रीडा रसिकांची मनं जिंकली असाच हा वलयांकित तारा या मैदानावरती पाहायला मिळतोय. तो वर्षावरच देवबाग संघाकडनं खेळताना डावकरी हाताचा रजत मुंडे हा माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी सुमित डोंगरे त्याच्या साथीला करण धुळे या दोन फलंदाजांवरती येऊन टेपतंय. गोलंदाज सज्ज होतोय माऊली कास संघाकडनं. त्याचं अजूनही नावच समजलं जात नाही. यावेळी डावकरी हाताचा फलंदाज अतिशय सुरेख चेंडू स्टेअर करतोय. पॉइंटला सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. एकेरी धाव 14 धावा एका गडीच्या मोबदल्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण हे वर्षावरील देवबाग क्रिकेट संघाला आणि वर्षावरील देवबाग संघाचा विचार केला असता व्यावसायिक क्रिकेटमधील खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. सुमित डोंगरे, बाद झालेला रजत मुंडे, ज्या फलंदाजाने महाराष्ट्रातली नव्हे तर महाराष्ट्राच्या जाऊन कित्येक मैदाने आपल्या फलंदाजीने गाजवली. मात्र आज औचित्य कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 आयोजित पॉवर बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलेगो कोकण 9 प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं. आणि या दुसऱ्या पर्वात आपण शासनाच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करून ही स्पर्धा आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी प्रजेश पाहायला मिळतोय. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू कव्हरच्या दिशेने सुरेख चेंडू टोलवला जातोय. जमिनीला घरंगळत जाणारा फटका सुरेख फेक होते. ही गोलंदाज याच्या हातामध्ये. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या बदलताना दिसते. ती 15 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. दोन बलाढ्य तुल्यबळ संघात ही लढत होते. प्राथमिक फेरीची ही लढत कुठचा संघ विजयी ठरतोय तर कुठच्या संघाला हा पराभवाचा धक्का या सामन्यामध्ये सहन करावा लागतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील ते या दोन संघादरम्यान. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट मात्र यावेळी उजव्या इष्टीवरती चेंडू पाहायला मिळतोय. प्रयत्न पूर्णपणे असफल ठरतोय. तो फलंदाज याचा निर्धाव चेंडूने सांगता होते ती वीक प्रजेश याच्या गोलंदाजीवरती. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. पावले एंडकडनं गोलंदाजीची धुरा सांभाळतोय माऊली कास. सुदैवाची नाणेफेकीची साथ मिळाल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांवरती रोखलं जाईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. यावेळी आडव्या बॅटने लोअर फुलटॉसचा चेंडू मिड विकेटला सुरेख चेंडू टोलवला जातोय. फेक येतं हे जलद गतीने. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होते ती या चेंडूवरती. एकेरी धावसंख्येने डावकरी हाताचा फलंदाज करण हा नॉस्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या धावफलकाला पाहायला मिळते ती 16 धावा एका गडीच्या मोबदल्यात. आता मात्र यावेळी मोठं आव्हान असेल ते सुमित डोंगरेचं. कारण सुमित डोंगरे ज्या बहरात फलंदाजी करतोय या फलंदाजाला लय मिळाली की ती मात्र लय पूर्णपणे यशस्वी ठरवताना दिसतोय. यावेळी जमिनीलगतचा फटका. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय. डीप स्क्वेअर लेगचा एकेरी धाव घेण्याची संधी मिळते दोन्ही फलंदाजांना. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 17 धावा. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय तो या दुसऱ्या सामन्यातील. पहिल्या सामन्यात विजयी सलामी देतोय साई मनोज कणकवली संघ. मंदार स्पोर्ट्स मालवण संघाला पराभवाची चव चाकावी लागते या सामन्यामध्ये. मात्र हे साखळी फेरीचे सामने तुम्हाला झालेल्या चुका सुधारून पुढील सामन्यामध्ये खेळ उंचवावा लागेल या मैदानावरती. आणि नक्कीच ज्या संघाचा सांघिक खेळ या मैदानावरती उंचावेल तो आजच्या दिवशी संघ हा आपल्याला एका नंबर 1 वरती राहताना दिसेल. पंचांचा इशारा येतोय पॉवर प्लेच्या षटकाचा या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. करण त्याच्या साथीला सलामीवीर सुमित ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. धावांची सुरुवात ही 17 धावा. प्रारंभीची 2 षटकं ही समाप्त होताना दिसत आहेत. एका बाजूने रजत जो एक आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला होता त्या रजतला माघारी परतवण्यात गोलंदाज संदेश ठाकूरने त्याला माघारी परतवण्यात यशस्वी ठरला. संदेश ठाकूर या खेळाडूचा विचार केला असता गोवा राज्यातील एक वलयांकित खेळाडू. ज्या खेळाडूचा प्रवास हा गोवा राज्यापासून मध्य प्रदेशपर्यंत जाऊन आपल्याला पाहायला मिळाला. त्याचनंतर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्याला गोलंदाजीची अतिशय जादूमय फिरकी गोलंदाजी या खेळाडूची पाहायला मिळाली.
यावेळी लोअर फुलटचा हा उजव्या एष्टीवरचा चेंडू पॉईंटला सुरेख शतरक्षण होतंय ते महेश साकळकर स्क्रीनवरती येतोय, अर्थात मलिंगा या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 18 धावा एका गडीच्या मोबदल्यात. षटक क्रमांक तिसरं संपल्यानंतर या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य इलेगो टस्कर ही बाईक घेऊन मैदानात आपल्याला ड्रिंक्स ट्रॉली मैदानात घेऊन जाईल. ज्या बाईकबद्दल आपण यापूर्वी इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याच गोष्टी अनुभवल्या. सामान्य व्यक्तीला परवडणारी अशी ही इलेगो टस्कर बाईक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नक्कीच सिंधुदुर्गाची मान उंचावेल, सिंधुदुर्गाला अभिमान वाटेल अशी ही कामगिरी पाहायला मिळते. यावेळी बॅटची लिडिंग एज घेतली जाते, चेंडू जातोय तो फर्स्ट स्लिपच्या दिशेने सुरेख शतरक्षण होते. एकेरी धावेवरती डावखेळाचा फलंदाज करणला समाधान मानावं लागतंय. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवरती समाप्त झाली, ती गोलंदाज संदेश ठाकूरच्या गोलंदाजीवरती. डावखेळाचा हा फिरकी गोलंदाज ज्याने कित्येक फलंदाजांना आपल्या बोटांवरती नाचवलं, यावेळी मात्र हे कडवं आव्हान राहील ते सुमित डोंगरेचं. यावेळी सुरेख फटका पाहायला मिळतोय, पंचांच्या डोकीवरनं सुरेखरित्या हा फटका पाहायला मिळाला. 2 शतरक्षकांच्या मध्ये जी दरी होती ती भेदली गेली, ती फलंदाज सुमित डोंगरेकडनं अतिशय सुंदर फटका हा सुमित डोंगरेचा पाहायला मिळतोय आणि इलेगो चौकार हा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या ही 23 धावा धावफलकावरती. संदेश ठाकूरच्या गोलंदाजीवरती व्यूहरचना मायाजाल कसं रचलं जाईल, त्या मोहामध्ये बळी पडेल का सुमित डोंगरेसारखा कसलेला फलंदाज. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी, मात्र यावेळीही आव्हान असेल. यावेळी उजव्या एष्टीवरती फलंदाजाला हात खोलण्याची संधी, चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप पॉईंटच्या दिशेने. सीमारेषेजवळ सुरेख प्रयत्न होत आहेत महेश साकळचं चेंडू अडवण्यासाठी. चेंडूची परती होते, संधी मिळते एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर करण्यासाठी. ज्या दुहेरी धावसंख्येने पाव शतक फलकावर लागतंय ते वर्षावरील देवबाग संघाचं. 25 धावा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यात बाद झालेला फलंदाज रजत मुंडे हा स्वस्तात माघारी परतला आणि फलंदाजीची जबाबदारी ही सुमित डोंगरेच्या नावे. यावेळी सुरेख फटका हा कव्हरच्या दिशेने रिचर्ड साल्टना हा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती 26 धावा एका गडीच्या मोबदल्यात. डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी मैदानावरती पाहायला मिळतंय. पहिला ब्रेक थ्रू देण्यामध्ये यशस्वी झाला होता तो गोलंदाज संदेश ठाकूर. त्यानंतर मात्र ही जमलेली जोडी या मैदानावरती तंबूच्या दिशेने परतेल का या ठाम इराद्याने संदेश ठाकूर हा गोलंदाजीच्या स्क्रीनवरती. यावेळी बहुधा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज पाहायला मिळतंय. यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू सीमारेषेच्या जवळ जाताना पाहायला मिळतोय. जोपर्यंत चेंडूची परती होते 2 धावा निर्णायक मिळत आहेत त्या वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाला. षटकाची समाप्ती होते, प्रारंभीची 3 षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि या स्पर्धेचं खास आकर्षण इलेगो टस्कर्स ही ड्रिंक्स ट्रॉली घेऊन मैदानात आपल्याला पाहायला मिळते. प्रारंभीची 3 षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि सांघिक धावसंख्या ही 28 धावा धावफलकावरती. उर्वरित 3 षटकं 18 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. त्या 18 चेंडूंवरती किती धावांपर्यंत मजल मारेल वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघ आणि किती धावांचं उद्दिष्ट हे प्रतिस्पर्धी माऊली कास संघासमोर ठेवलं जाईल का हे पाहणं औत्सुक्याचं राहील. दोन्ही संघात दिग्गज खेळाडू, वलयांकित खेळाडू, टेनिस क्रिकेटवरचा बराचसा अनुभव दोन्ही संघातील खेळाडूंच्या पाठीशी आणि नक्कीच ही लढत एक प्रतिष्ठेची लढत या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ही खून गाठ बांधली गेली ती या 2 संघादरम्यान आणि कुठचा संघ ती भीष्म प्रतिज्ञा करेल की प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करण्याचे. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित पॉवर बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलेगो कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वातील ही आजची दुसरी लढत सकाळच्या सत्रातील ती वर्षा वॉरियर्स देवबाग विपक्ष माऊली कास या 2 संघादरम्यान. गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय गोवा राज्यातील जलदगती गोलंदाज अर्थात ज्याला मलिंगा या टोपण नावाने ओळखलं जातं तो महेश साकळकर गोलंदाजीच्या स्क्रीनवरती. यावेळी पहिला चेंडू उजव्या एष्टीवरचा ओव्हरप्रिट प्रकारचा चेंडू ॲडमिशन षटकार पाहायला मिळतोय. तो फलंदाज सुमित डोंगरेच्या बॅटमनना फलंदाजाला संधी मिळाली हात खोलण्याची आणि त्याचं पुरेपूर सोनं केलं ते सुमित डोंगरे नावाच्या फलंदाजाने. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या ही 34 धावा एका गडीच्या मोबदल्यात. सलामीवीर रजत मुंडे जरी बाद झाला तरी त्याची कुठचीही उणीव या मैदानावरती भासू दिली जाणार नाही या ठाम इराद्याने सलामीवीर
सुमित डोंगरे फलंदाजीची सूत्र ही आपल्या हातामध्ये घेतोय. ज्या सुमित डोंगरेवरती आपल्याला महाराष्ट्रभर पूर्ण एक गाणं त्या खेळाडूवरती पाहायला मिळालं, तो सुमित डोंगरे. यावेळी सुरेख फटका म्हणावा लागेल. यावेळी दिशा ही मिळते ती डीप पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण होतंय, चेंडूची परती होते, 2 धावा घेण्याची संधी मिळते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल ते या 2 खेळाडूंमध्ये. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 36 धावा. एकाकडेच्या मोबदल्यात 4थं षटक हे प्रगती पथावर. इथून किती धावांचा डोंगर मनोरा हा रचला जाईल तो वर्षावरील देवबाग क्रिकेट संघाकडनं, तो प्रतिस्पर्धी माऊली कास संघाविरुद्ध. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा वेगवान चेंडू, पंचांचा इशारा येतोय. ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं, ती अतिरिक्त धाव महेश आपल्या गोलंदाजीवरती खर्च करतोय. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 37 धावा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यात. यावेळी सुरेख फटका म्हणावा लागेल तो कव्हरच्या दिशेने. फलंदाजांनी स्वतःला जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी. रिचर्डचे प्रयत्न मात्र या सीमारेषेजवळ पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत चेंडूची परती होते इथं मात्र 3 धावा पूर्ण करताना दिसत आहेत ते दोन्ही फलंदाज. तिहेरी धावसंख्येने 40 धावा धावफलकावरती ही प्राथमिक फेरीची लढत. मात्र कुठचा संघ ही लढत विजयाने समारोप करेल तर कुणाला पराभवाचा धक्का या सामन्यामध्ये सहन करावा लागेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. कारण प्रारंभीची लढत पाहिली तर 57 धावांचा पाठलाग करताना मंदार स्पोर्ट मालवण संघ थोडासा अपयशी ठरला. विजयाने सांगता केली होती ती साई मनोज कणकवली संघाने. यावेळी डावक्राताच्या फलंदाजाला बहुधा बॅटची लिडिंग एज यष्टीरक्षक ती घोडचूक करतोय. ती परिणामी फलंदाजाला डावक्राताचं करणला जीवनदान मिळतंय. मात्र हे जीवनदान कितपत महाग ठरू शकतं ही येणारी वेळ ठरवून देईल ती या 2 संघादरम्यान. एकेरी धावसंख्येने 40 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात महेश गोवा राज्यातील एक वेगवान जलदगती गोलंदाज. इथं मात्र नियंत्रित मारा करण्याची अति आवश्यकता ती माऊली कास संघाला. याही वेळी उजव्या इष्टीवरचा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी काऊ कॉर्नरच्या दिशेने ॲडमिशन षटकार हा पाहायला मिळतोय तो सुमित डोंगरेच्या बॅटमनना. जो सुमित डोंगरे ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातोय ती सुंदर एक सुरेख फलंदाजी पाहायला मिळते या मैदानावरती. या स्पर्धेमध्ये जे सर्व प्रेक्षक आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून जोडले जात आहेत, आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय की मैदानावरती आपल्याला हजेरी लावता येत नाही, पण आपण घर बसल्या सुरक्षितरित्या या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्यावा. या स्पर्धाचे नक्कीच प्रक्षेपण आपण पाहावं. त्या सर्व मायबाप रसिकांचं मनापासून आभार. महेश पुन्हा एकदा सज्ज होतोय तो गोलंदाजीसाठी. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा वेगवान चेंडू, ज्या चेंडूला सबमरीन म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही त्या निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होते. 4 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 46 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर वर्षावरील देवबाग क्रिकेट संघ. इथून मात्र उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ असेल. ज्या षटकाला आपण स्लॉग ओव्हर म्हणतो आणि त्या डेथ ओव्हरला माऊली कास संघाकडनं कुठचे गोलंदाज जोखीम पत्करतील, जोखीम पत्करून ते यशस्वी होतील की त्या गोलंदाजांवरती हल्ला चढवण्यात सुमित डोंगर सारख्या कसलेल्या फलंदाजाला या मैदानावरती यश मिळेल का हे पाहणं औत्सुक्याचं राहील. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित पॉवर बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलेगो इलेक्ट्रिक बाईक्स. सिंधुदुर्गाला अभिमान वाटणारी अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नक्कीच सिंधुदुर्गाची मान उंचावेल आणि प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला परवडेल. कारण भविष्यात जर पाहिलं पेट्रोल डिझेलचे दर भरपूर वाढताना दिसत आहेत, म्हणून आपल्याला भविष्यातील पर्याय ओळखून ही बाईक बाजारपेठेत आणली जाते. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो प्रजेश नावाचा गोलंदाज. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू, आडव्या बॅटने चेंडू सुरेख टोलवला जातोय डीप लॉंग सीमा रेषेच्या बाहेर. ॲडमिशन षटकार पाहायला मिळतो या स्पर्धेतील तो डावक्राताचा फलंदाज करण मात्र यावेळी दाखवून देतोय जो सुमित डोंगरे बहरात आहे. मात्र यावेळी संधी मिळते ती करणला. तो करण या मैदानावरती सांगतोय की हम भी कुछ कम नाही. सुरेख परती म्हणावी लागेल ती करणची. कारण एका बाजूने संयमी फलंदाजी मात्र निर्णायक 2 षटकं त्या 12 चेंडूंवरती हल्ला चढवण्यात यशस्वी ठरतोय तो डावक्रा हाताचा फलंदाज करण नावाचा. षटकरच्या सहाय्याने 52 धावा धावफलकावरती अर्धशतक फलकावर लागतंय ते वर्षावरील देवबाग क्रिकेट संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय माऊली कास संघ हा यशस्वी सार्थकी लागेल का की त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाईल तो वर्षावरील देवबाग क्रिकेट संघाकडनं हे पाहणं औत्सुक्याचं राहील. एकेरी धावसंख्येने स्ट्राईक बदलली जात आहे. स्ट्राईक एंडवरती येतोय सलामीवीर
सुमित डोंगरे नावाचा फलंदाज उंचीने जरी कमी असला तरी मात्र फलंदाजीमध्ये देखणे लांबलचक फटके हे याच्या फलंदाजीमधनं पाहायला मिळत आहेत. ज्या टेनिस क्रिकेट विश्वात ज्या खेळाडूंवरती गाणं लिहिलं गेलं असाच हा सुमित डोंगरे मॅन फ्रॉम रायगडचा हा खेळाडू. यावेळी जमिनीला घरंगत जाणारा फटका हा एकेरी धावेसाठी पाहायला मिळतोय तो सुमित डोंगरेचा. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 54 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 5वं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. या पॅव्हलियन एंडकडनं ही गोलंदाजीची सुरुवात. जो पहिला ब्रेक थ्रू दिला होता ज्याला प्राइज विकेट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संदेश ठाकूरने रजत मुंडेची खेळी समाप्त केली. जो रजत मुंडे धोकादायक वाटत होता त्या फलंदाजाला स्वस्तात माघारी परतलं. मात्र त्याची कुठचीही उणीव ही सुमित डोंगरे मात्र जाणवू देत नाही. तर या मैदानावरती याही वेळी डाव्या यष्टीवरचा सुरेख चेंडू त्याला काऊ कॉर्नरच्या दिशेने ऍडमिशन षटकार पाहायला मिळतोय. तो विकी प्रजेशच्या गोलंदाजीवरती तो करणचा. या मैदानावरती आतापर्यंत बोलबाला पाहायला मिळतोय फलंदाजाचा. सुरुवातीला सुमित डोंगरे आक्रमक पवित्रा, त्यानंतर मात्र संधी मिळते करणला आणि करण मात्र या मिळालेल्या संधीचं सोनं करताना दिसतोय. षटकाराच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या वजावताना दिसते. ती 60 धावा धावफलकावरती. मैदानावरती जसजसं ऊन येतं तसतसे फटके हे लांबलचक पाहायला मिळत आहेत. ते वर्षावरीच देवबाग क्रिकेट संघाकडनं. दोन तुल्य बलाढ्य संघात ही प्राथमिक फेरीची लढत. याही वेळी हेलिकॉप्टर शॉट MS धोनीची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतोय. तो करण याचा बॅक टू बॅक दुसरा ऍडमिशन षटकार पाहायला मिळतोय तो प्रजेश याच्या गोलंदाजीवरती. प्रजेश याचा हा नियंत्रित मारा या मैदानावरती बोथट ठरवला जातोय तो करणकडनं. ज्या ठाम इराद्याने 5व्या षटकावरती विश्वास दाखवला गेला ज्या प्रजेशवरती तो विश्वासाला कुठंतरी तडा दिला जातोय. परिणामी फलंदाज या मैदानावरती आक्रमक होताना दिसतोय. एक नियंत्रित मारा, त्या नियंत्रित मारायला बोथट ठरवलं जातंय ते करणकडनं. याही वेळी शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू फटका फसतोय की का असं वाटतंय. मात्र तो एक पॅरलस ऍडमिशन षटकार पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडूंवरती 3 षटकार पाहायला मिळत आहेत. ते फलंदाज करणचे या मैदानावरती पूर्णपणे वरचढ ठरताना दिसतोय. ते गोलंदाज विकीवरती आक्रमण केलं गेलं, हल्ला चढवला गेला. त्या हल्ल्यामध्ये मात्र गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरताना दिसला तो या मैदानावरती. 5व्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. सांघिक धावसंख्या 72 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. सलामीवीर रजत मुंडे जरी हा स्वस्तात माघारी परतला तरी त्याची उणीव आणि कसूर ही आम्ही भरून काढणार या ठाम इराद्याने ती फलंदाजीची सुरुवात सूत्र ही आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर सुमित डोंगरे त्याला सुरेख साथ देतोय. त्याचा दुसरा संघ साथीदार तो करण नावाचा. डाव्या उजव्या हाताची ही जोडी या मैदानावरती पाहायला मिळते. या इनिंगची सांगता करणारं षटक माऊली कास संघाकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय तो गोवा राज्यातील एक दर्जेदार गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत केलं जातंय सुमित डोंगरेकडनं. ऍडमिशन षटकार या मैदानावरती पाहायला मिळतोय. ज्या स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी माहुली कास संघाकडनं वर्णी लागली. कारण गोवा राज्यामधील अतिशय दर्जेदार गोलंदाज हा पाहायला मिळतोय ज्याने देवगडच्या आनंदवाडीच्या मैदानावरती सुरेख सांघिक कामगिरी केली होती. मात्र आज गाठ पडते ती वर्षावरच देवबाग संघाविरुद्ध. 78 धावा धावफलकावरती. याही वेळी जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न बहुधा मिस टाइम होतोय. महेश साकळकर शर्तीचे प्रयत्न इथं रक्ताचं पाणी करण्यात यशस्वी ठरतोय तो महेश साकळ आणि लीलया झेल टिपला जातोय. दुसरा हादरा बसतोय तो वर्षावरील देवबाग संघाला. मात्र संघाने जी जबाबदारी सुमित डोंगरेच्या खांदी दिली होती ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडून सुमित डोंगरे वापस परतताना दिसतोय तो पॅव्हलियनच्या दिशेने. अतिशय सुरेख सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. महाराष्ट्राच्या नव्हे तर देशातील टेनिस क्रिकेट व्यावसायिक क्रिकेटमधील एक वलयांकित स्टार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तो मिस्टर सुमित डोंगरे 35 धावांवरती झेलबादच्या स्वरूपात माघारी परतताना दिसतोय. तो वर्षावरच देवबाग संघ मानवंदना दिली जाते ती सुमित डोंगरेला. कारण सुंदर अतिशय एक आक्रमक फलंदाजी इथं पाहायला मिळाले. नवीन फलंदाज अमित नाईक हा मैदानात पाहायला मिळतोय. यावेळी डावक्रताचा फलंदाज
करण हा स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसतोय. यावेळी गोलंदाज एंड चेंज करतोय पंचांच्या उजव्या साईडने. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू आमच्या व्यासपीठाच्या दिशेने मान्यवरांचं स्वागत करणारा हा ॲडमिशन षटकार पाहायला मिळतोय तो करण याचा. सुमित डोंगरे जरी बाद झाला तरी करण सारखं वादळ या मैदानावरती घोगावताना दिसतंय. ते टोपिवला बोर्डिंगच्या मैदानावरती षटकरच्या साह्याने सांघिक धावसंख्या ही 84 धावांचा डोंगर उभा राहतोय तो माऊली कास संघाविरुद्ध. यावेळी ऑफसाईडला सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हर वरना ॲडमिशन षटकार बॅक टू बॅक दुसरा पाहायला मिळतोय तो करण याच्या स्वरूपात. आणि करणच्या स्वरूपात टेनिस क्रिकेटचं वादळ या मैदानावरती घोंगावलं जातंय की काय. 13 चेंडू 43 धावांची बहारदार खेळी म्हणावी लागेल. ती करणची अतिशय सुरेख आणि सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. मात्र वादळ ही येतच राहतील. त्या वादळामध्ये तुम्ही किती पाय रोवून मैदानावरती उभं राहता, हिंमत दाखवता, हे खूप महत्त्वाचं असेल. ज्यावेळी वादळ येतात त्यावेळी ते पर्याय पण घेऊन येत आहेत. ते पर्याय तुम्हाला शोधावे लागतील. गोलंदाजाला यावेळी तो पर्याय शोधावा लागेल की करणला कसं रोखलं जाईल. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल. आउटस्विंग पद्धतीचा चेंडू उजव्या यष्टीवरनं थोडासा बाहेर जातोय, थेट विसावतोय तो यष्टिरक्षक याच्या हातामध्ये. ज्या चेंडूवरती करणकडे कुठचंही उत्तर नव्हतं आणि बऱ्याच वेळानंतर एका निर्धाव चेंडूने सांगत होते ती गोलंदाजाच्या खाती. याही वेळी शॉर्ट प्लेन पैचा चेंडू आक्रमक फटका पाहायला मिळतोय. मात्र ती सीमारेषा क्लिअर करण्यात अपयशी ठरतोय. तिसरा हादरा बसतोय तो डावखुऱ्याचा फलंदाज. करणची खेळी समाप्त होताना दिसतंय. ही नटलेली बहरलेली खेळी अखेर शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये समाप्त होते आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात 90 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाच्या. या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. म्हणजे 36 चेंडूंचा खेळ समाप्त आणि धावफलकावरती 90 धावा 91 धावांचं एक तगडं मोठं आव्हान उभं केलं जातंय ते माऊली कास संघाविरुद्ध. मात्र माऊली कास संघाचा विचार केला तर गोवा राज्यातील दर्जेदार खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. त्या खेळाडूंचाच खेळ या मैदानावरती उंचावेल का, ती भीष्म प्रतिज्ञा केली जाईल का माऊली कास संघाच्या फलंदाजांना. मात्र 90 धावांचा पाठलाग हा यशस्वीरित्या इथं पाठलाग करण्यापासून रोखलं जाईल का हे पाहणं औत्सुक्याचं राहील. मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे साथी समालोचक बादल चौधरी मायक्रोफोनवरती जोडले जात आहेत. ओव्हर टू संचिता. या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर डीलरशिपसाठी संपर्क 95 94 21 93 93 किंवा 94 20 22 70 11. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिपसाठी संपर्क 95 94 21 93 93 किंवा 94 20 22 70 11. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिप आम्ही डबल सिक्युरिटी दिलेली आहे, पार्किंग मोड दिलेला आहे. ॲक्सिडेंट होण्याचे प्रकार जे असतात इलेक्ट्रिक बाईक्समध्ये, इलेक्ट्रिक बाईक हा प्रकार कसा आहे, नॉर्मली आपण एक्सिलेटर दिल्यानंतर गाडी पुढे जाते. बबलीमध्ये आम्ही गाडी तयार करताना त्याला डबल पार्किंग मोड दिलेला आहे. डबल पार्किंग मोडचा फायदा असा असतो, गाडी तुम्ही चालू केल्यानंतर जेव्हा तुम्ही एकदा पार्किंगमधनं काढता त्यानंतर जर समजा तुम्ही कोणाशी तरी बोलताय, तुम्हाला कॉल आलाय, अशा वेळेला जर तुमच्याबरोबर बेबी असेल किंवा नॉर्मली आपल्या पण लक्षात राहत नसतं की गाडी चालू आहे आणि अशा वेळेला जर आपण एक्सिलेटर दिला तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. बबलीची सिच्युएशन अशी आहे की बबली तुम्ही चालू केल्यानंतर पार्किंग मोडमधनं काढल्यानंतर सुद्धा जर तुम्ही पुढच्या 10 सेकंदामध्ये कोणतीही मुवमेंट नाही केली तर बबली परत पार्किंग मोडमध्ये जाते. दुसरी गोष्ट, या गाडीला आम्ही फुटरेस्टच्या खाली बॅटरीची सिस्टीम दिलेली आहे आणि त्याला सुद्धा आम्ही 2 बॅटऱ्या बसतील अशी अवेलेबिलिटी दिलेली आहे. त्यामुळे ज्याला एक रेग्युलरली 80-100 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे तो आपली ही गाडी सिंगल बॅटरीवरती आरामात वापरू शकतो. पण जसे MR आहेत किंवा मार्केटिंग करणारी माणसं आहेत, जसं कुडाळमध्ये एक मसाल्याचे सप्लायर आहेत खान नावाचे, जे आमची बबली वापरतात. त्यांचं रोजचं 160, 170, 180 किलोमीटरचं रनिंग आहे. ते आमची गाडी डबल बॅटरी आम्ही त्यांना करून दिली आहे. ते घरामध्ये गाडी चार्ज करतात 20 रुपयामध्ये. जिथे त्यांचा पहिला खर्च जो होता तो रोजचा त्यांना 300-400 रुपयाचं पेट्रोल लागत होतं, आज ते गाडी फक्त 20 ते 22 रुपयाच्या चार्जिंगमध्ये 150, 160-70 किलोमीटर फिरवतात आणि हे हॅप्पी कस्टमर्स आहेत. बबलीला आपण ती सिस्टीम दिली आहे की 2 बॅटऱ्या बसवून तुम्ही ज्यांना लॉंग ड्राईव्ह करायचे ते त्या गाडीचा वापर तशा पद्धतीने करू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट की इलेक्ट्रिक बाईक्समध्ये ना डिक्की नसते.
काय होतं बऱ्याचदा सीटच्या खाली गाड्यांची बॅटरीची जागा असल्यामुळे त्याच्यामध्ये जागा राहत नाही सामान ठेवण्यासाठी. आपण त्याला मोठी डिक्की दिली आहे, त्याला हेवी फायबर मॉडेल दिलेलं आहे, गाडीला फ्रंटला डिस्क ब्रेक आहे आणि गाडीला रिव्हर्स गिअर सुद्धा दिलेला आहे. त्याच्यामुळे बबली हे सगळ्यात चांगलं मॉडेल आहे आजच्या घडीचं आणि ज्याचा वापर लोकांना खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस पर्पजसाठी करता येण्यासारखं आहे. नक्कीच स्नेहल सर, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येणार आहे, पण मॅच सुरू होते आता थोड्याच वेळात. बादल सर, मी तुम्हाला विनंती करतो की पुढची सूत्र तुम्ही हातात घ्यावी. धन्यवाद ओमकार. जाऊया मालवणी केंद्रावर. देवबारा करो गावल्यानो. सिंधुदुर्ग आकाशवाणीच्या मालवणी केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत. अतिशय सुंदर मराठी कॉमेंट्री आपण प्रदीप देऊलकर सरांची ऐकतं. उद्याच्या दिवसात आपणाक समीर पांढरे सरांचो आवाज ऐका घेतलो. जर आमचो येळ तुमचो प्रेक्षकांचो सगळ्यांचो आणि आमचो जर येळ बरो असलो तर नक्कीच श्याम वॉकर सर, अमोल जमदाडे सर यांचो सुद्धा आवाज ऐका घेण्याची शक्यता आसा. अर्थात ह्या स्पर्धेचे जे नियम आणि अटी असत ते मात्र आपण सगळ्यांका बंधनकारक असत आणि ते पाळून जे जे चांगले गोष्टी करणं शक्य असतात ते करण्याचा प्रयत्न असतलो. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि कोकणचा नंबर 1 जे चॅनल कोकण नाव आयोजित पॉवर्ड बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलायगो कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसऱ्या वर्षाची ही स्पर्धा आणि दुसऱ्या वर्षाच्या स्पर्धेतलो हो दुसरो सामनो. माऊली कास संघान टॉस जिंकलो. टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि फिल्डिंगचा निर्णय घेऊन पहिली बॅटिंग दिली वर्षा वॉरियर्स देवबाग संघाक. देवबाग संघान ह्या आमंत्रणाचा स्वीकार केलो आणि पहिली बॅटिंग करताना 6 ओव्हरीत 90 रन्स जमवले. या 90 रन्सांचा पाठलाग करूक माऊली कास संघाची सलामीची जोडी. पंच जरा थांबवा, पंच थांबवा. माऊली कास संघ तुमचं 12वा खेळाडू किंवा नावा जरा सांगून चला. बॅटरांका विनंती असलेली मैदानात जातानाच जरा तुमची नावं सांगा. पुनाजी म्हाका वाटतं स्ट्रायकर एंडचे रिशेन आणि नॉन स्ट्रायकर एंडचे रिशेन. फटको तर मोठो. पुनाजीचो फटको फसलो. फिल्डर चेंडूच्या खाली वड्यात येऊन पडलो. चेंडू शेवटच्या क्षणी झेल सुटलो. इलायगोच्या 2 गाडयांची आठवण करून देणारा हो फटको होतो. फटलेलो फसको होतो. इलायगेचे 2 गाडी असत. एक असत कोकोनट. कोकोनट म्हणजे वळ्यात चेंडू पडलो असा वाटला होता, पण शेवटच्या क्षणी डबऱ्याच्या दिशेन म्हणजे डबरो हे सुद्धा एक युनिक बाईक असा कोकण नावची आणि ह्या कोकण नावच्या 2 गाडयांची आठवण करून देणारा क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग. पहिल्या चेंडूवर पुनाजी तुका जीवदान मिळाला. ह्या जीवदानाचा उपयोग तुका करून देऊचो लागात. सायकऱ्यांच्या दिशेन डावखुऱ्याचा संकेत द बॅटर. फटको मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. तटक्या पेचून गेलेला चेंडू दुसऱ्या चेंडूवर लागला. पहिला कलाम. 91 रन्सांचा पाठलाग करताना धावसंख्या स्थिरावलेली एका गड्याच्या मोबदल्यात फक्त 1 रन्सावर. खूपच सुंदर गोलंदाजी म्हणायची लागत. गोलंदाजीची सुरुवात ध्रुवीत. आज वर्षा वॉरियर्स देवबाग संघाने एक दर्जेदार संघ या स्पर्धेसाठी उतरवलो. पहिली फलंदाजी करताना सुमित डोंगरेन 35 रन्सांचं डोंगर उभं केलो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या स्पर्धांची टायटल सॉन्ग आपण बघितले, पण सुमित डोंगरेसाठी एक स्पेशल टायटल सॉन्ग असा आणि वेळ मिळालो तर नक्की तासुद्धा आपण ऐकण्याची संधी असलेली. 35 रन सुमित डोंगरेचे, करण धुळेचे 43 रन आणि ह्या दोघांच्या बॅटिंगच्या जोरावर 90 रन्सांचं डोंगर उभं केलं वर्षा वॉरियर्स देवबाग संघात. 91 रन्सांचं डोंगर. न्यू बॅटर प्रजेश नाईक उर्फ विकी नाईक. गोवा राज्याचा आणखी एक दर्जेदार खेळाडू. काणकोण प्रीमियर लीगची प्लेजर बाईक ज्या खेळाडूच्या नावावर असा. गेल्याच महिन्यात काणकोण प्रीमियर लीगची गियर्ड सायकल ज्या खेळाडूच्या नावावर असतात त्या सायकलच्या पाठोपाठ अजून एक गियर्ड सायकल म्हणजे एकाच महिन्यात 2 गियर्डचे सायकल ज्या खेळाडूच्या नावावर. मॅन ऑफ द सिरीजची एक प्लेजर बाईक असं एक गुणवान खेळाडू विक्की नाईक. विकीवर मोठी जबाबदारी असा माऊली कास संघासाठी, कारण माऊली कास संघाचं हुकमी एको विक्की आज मैदानावर नाही असं विक्की पंडित ज्याचं नाव. एक अष्टपैलू खेळाडू. विकीची कमतरता मात्र आज माऊली कास संघासाठी नक्कीच जाणवतली. दुसरं चेंडू. सुंदर चेंडू. नशीब विकीचा चांगला होता की बॅट आणि बॉलचा संपर्क न येता चेंडू गेलो. जर बॅटच्या खालच्या दिशेत चेंडू लागलो असतं तर कदाचित परत एकदा ड्रॅग ऑन होण्याची शक्यता होती. तिसऱ्या चेंडूचा खेळ झालो समाप्त. 91 रन्सांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावर इली. पुनाजीक जीवदान मिळाला पहिल्या चेंडूवर, पण संकेत मात्र पुढच्या चेंडूवर तंबूच्या दिशेने परतलो. स्ट्रायकर यांच्या दिशेने विकी नाईक. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने पुनाजी कणगुटकर. खोलवा टप्प्याचा चेंडू मिड ऑफला क्लिअर करण्याचा होतो इरादो विकी नाईकाचो. वड्यात जाऊन परत एकदा चेंडू पडलो. परत एकदा कोकोनटच्या गाडीची आठवण करून देणारा चेंडू. वड्यात पडलो चेंडू. दुसरा कलाम लागला. विकी नाईकसुद्धा तंबूच्या दिशेने खूप निराशा केली माऊली कास संघाच्या ह्या पहिल्या 2 बॅटरनी. पहिला ओव्हर खूपच पहिली एक आगळी वेगळी ओव्हर. गेल्या वर्षी आपण या स्पर्धेत बघितलेली कोकण नाऊ सुपर ओव्हर. 11च्या 11 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असतलो आणि याचा फायदा उठवण्याचा इरादो असतलो बॅटरांचो. अर्थात जो फायदा उठवताना समोर मात्र तुमच्या असतलो तो नवीन चेंडू.
म्हणजे दोन्ही बाजून दोघांका एक संधी असता. बॅटरांसाठी क्षेत्ररक्षणाची मर्यादा आणि बॉलरांसाठी नवीन चेंडू. त्या नवीन चेंडूवर टाईम करणं खूप कठीण असतं आणि जर चेंडू मात्र चांगलो टाईम झालो, चांगलो मिडल झालो तर नक्कीच आखाड्याच्या पैलाडी पोचाक शकता. इलाइगोचे चौकार आणि ॲडमिशनचे षटकार बघण्यासाठी प्रेक्षक आतुर असत. यूट्यूबच्या माध्यमातून 700-800 लोक आमच्याशी जोडले गेले. हे सगळ्या रसिक राजाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नावच्या वतीन कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे. बॉलिंग मार्कवर परत एकदा ध्रुवित. वेगवान चेंडू हलकेच अपील होता. लेगस्टम्पच्या बाहेर चेंडूचं टप्प आणि त्यामुळे परत एकदा बेनिफिट ऑफ डाऊट. चेंडू रवलो मेडन, पण मेडन चेंडूनिशी सामन्याची रंगत थोडीशी कमी होता की काय अशी भीती वाटायला लागली. स्ट्रायकर यांच्या दिशेने मतीन खान. नुकतीच गेल्याच आठवड्यात मतीन खानने पणजीच्या कॅम्पाल मैदानावर 30वाडी प्रीमियर लीग स्पर्धा गाजवली आणि त्याच्या आधी झालेली युनायटेड पोंजेकरची स्पर्धासुद्धा ज्या मतीनने गाजवली तो मतीन. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने मतीन आणि पुनाजीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी. पुनाजीसुद्धा एक आक्रमक दर्जाचं गोवा राज्याचं एक अष्टपैलू खेळाडू. क्रिकेटबरोबर फुटबॉलमध्ये जा नाव खूप आदरान घेतला जाता असं पुनाजी. पहिल्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. 6 ओव्हरीत 91 रन्साचा पाठलाग करताना माऊली कास संघाची धावसंख्या 2 बाद 1 अशी थोडीशी नाजूक. 5 ओव्हरींचा खेळ शिल्लक आणि उरलेल्या 5 ओव्हरीत 90 रन्सांची अजून गरज. खूप मोठं पाठलाग करणं बाकी असा. सिंधुदुर्गची शान असलेल्या मालवण बोर्डिंग मैदानावर चालू असलेली स्पर्धा. कोकण नाऊच्या टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात यूट्यूबच्या माध्यमातून आतापर्यंत 800पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. MCA पॅनलचे मान्यताप्राप्त पंच ह्या स्पर्धेत पंचांच्या भूमिकेत आणि महाराष्ट्रभर गाजलेले, महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक आणि थेट गोव्यात राज्यात गाजलेले काही समालोचकसुद्धा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं बघतलो. अतिशय देखणं आयोजन. 6 फुटापेक्षा जास्त उंचीचे चषक पहिल्या क्रमांकासाठी आणि आतापर्यंतचा एक आगळा वेगळा बक्षीस. स्पर्धेत पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपये तर असंच, पण त्याचबरोबर मालकासाठी 1.25 लाखाची इलेक्ट्रिक बाईक इलाइगोच्या माध्यमातून. मॅन ऑफ द साठी अनेक बाईक आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी बघितले असतील, पण स्पर्धा जिंकणाऱ्या संघाच्या मालकासाठी इलेक्ट्रिक बाईक तीसुद्धा 1.25 लाखाची. कदाचित ह्या पहिला बक्षीस मतीन खान स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन पुनाजी कणगोटकर. दुसऱ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. आदेशने सुरुवात केली गोलंदाजीची आणि आदेश बघूया खयचो आपल्या कर्णधाराचो आदेश मैदानावर सार्थ ठरवता की दुसऱ्या बाजून मतीन खान आणि पुनाजी कणगोटकर या सामन्यात माऊली कास संघाक वापसी करून देतात. धावसंख्या स्थिरावलेली 2 बाद 1 थोडीशी नाजूक अवस्था. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात. चटपी चेंडू हलके स्टिअर करण्याचा प्रयत्न होतो. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू पॉईंटच्या दिशेने फॉरवर्ड बॅकवर्ड पॉईंट येता गलीपर्यंत आणि त्यानंतर फील्ड करता फक्त 1 रन आणि 1 रनचा धावसंख्या 2 रन्सावर. नेल्सन फिगर म्हटलं तर वावग्या ठराने डिकी बर्ड सरांची आवडती फिगर. मात्र खूपच नाजूक अवस्था. 1 बाद 111, 2 बाद 222 कसोटीमधली ही नेल्सन फिगर. आज मात्र मैदानावर 2 बाद 2 ही थोडीशी नाजूक अवस्था. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा होतो. इरादो हलकेच अपील झाला, पण विकेटकीपर बीट. 1 रन्स मात्र मिळालो. 1 रन्सांनीशी धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 3 रन्सावर. 91 रन्सांचा पाठलाग आणि हो 91 रन्साचा पाठलाग माऊली कास संघ जर तुमका करूचा असेल तर आतापासूनच मोठ्या फटक्यांवर लक्ष केंद्रित करूचा लागत. कारण मालवण बोर्डिंग मैदानावर 10Xचे चेंडू असताना हे 91 रन्साचं पाठलाग वाटता तितको कठीण नाही असं, पण दिसता तितको सोपं सुद्धा नाही असा. पण अशाच कठीण रस्त्यातून तुमका मार्ग काढूचो लागतो. जसो ह्यो मार्ग कठीण रस्त्यातून इलाइगो तुमका काढून देता, अगदी तसंच मार्ग काढण्याचा प्रयत्न करूचो लागत. माऊली कास संघाक मतीन खानचो फटको फसलो. चेंडू हवेत. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात येऊन चेंडू पडलो. परत एकदा कोकोनट गाडीची आठवण झाली. वळ्यात पडलेलो झेल अगदी सहज टिपलो फाईन लेगने आणि तिसरा कलाम लागला. परत एकदा नेल्सन फिगर. धावसंख्या स्थिरावली 3 गाड्यांच्या मोबदल्यात 3 रन्सावर. मगासपासून आपण वळ्याची गोष्टी ऐकले, कोकोनटची गोष्टी ऐकले. ही इनिंग संपल्यानंतर स्नेहल पेडणेकरकडून कोकोनट गाडीबद्दल सुद्धा माहिती घ्यावी. टस्करची माहिती आपण बघितली, कुर्लीची माहिती आपण बघितली आणि प्रदीप खरोखरच कोकणातल्या प्रत्येक व्यावसायिकाक पूरक असणारे हे सगळे गाडी आहे. पर्यावरण पूरक गाडी आहे तर असत, त्याचबरोबर कोकणच्या रस्त्यांका पूरक हे गाडी असत. रेवण गवस CEO असा इलाइगोचो. रिव्यू ग्रूनचो एक 12 वर्षाचो CEO, म्हणजे संपूर्ण भारतातलो एक सगळ्यात तरुण CEO, यंगेस्ट CEO ऑफ द इंडिया असं म्हटलं तर वावग्या ठराने असो. रेवण गवसची ही सगळी निर्मिती असा. धावसंख्या 3 रन्सावर. खोलवर टप्प्याचा चेंडू मिडविकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. डीप मिडविकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडंसं सरकता फक्त 1 रन्सासाठी. पुनाजी कणगोटकर फक्त 1 रन्स 1 रन्सांनी धावसंख्या स्थिरावली फक्त 4 रन्सावर.
एक सुंदर स्पर्धा कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित पॉवर्ड बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलाइगो कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे. या स्पर्धेचं हे दुसरं सामना तुमच्यासमोर. स्टिअर करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन गेलेलो चेंडू, अमितच्या नावाचा कलाम लागला आणि अमित सुद्धा तंबूच्या दिशेने धावसंख्या स्थिरावलेली 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 रन्सावर. 91 रन्सांचा पाठलाग आणि मैदानावर मात्र थोडीशी निराशा करताना माऊली कास संघ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि गोवा राज्यात सुद्धा काही संघांचा वैशिष्ट्य असा श्यामा सध्याच्या घडीत बऱ्याच ठिकाणी एक गाव एक संघ अशी स्पर्धा आपण बघितलं. पण एक आडनाव आणि एक संघ अशी जर स्पर्धा भरवली तर किती संघ सहभागी घेतील. अट असतली की एका संघातले सगळे खेळाडू एकाच गावातले होय आणि सगळ्यांची आडनावं सुद्धा सारखी होई. आणि अशी जर स्पर्धा भरवली तर नक्की काही संघ भाग घेतले. त्यामध्ये मालवण तालुक्याचा कांदळगावचा एक संघ असा शकता ज्या कांदळगावच्या सगळ्या खेळाडूंची आडनावं कदम असत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कास यो संघ असा ज्या कास संघातल्या सगळ्या खेळाडूंची आडनावं पंडित असत. आणि गोवा राज्यातलो न्हावेलिम संघाचं नाव सुद्धा घेऊचं लागत. या न्हावेलिम संघाचे सगळे खेळाडू गवस म्हणजे गावस ह्या आडनावाचे तुमका बघूक मिळतात. एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू माऊली कास संघात आतापर्यंत आपण बघितले. गेल्या वर्षीच्या स्पर्धेत माऊली कास संघाने सुद्धा खूप सुंदर कामगिरी केलेली कोकण नाऊ प्रीमियर लीगमध्ये. तो माऊली कास संघ यावर्षी मात्र थोडीशी अडखळती सुरुवात. माऊली कास संघाचं हुकमी एक्को गेल्या वर्षी ज्यांनी ही स्पर्धा गाजवली तो रिचर्ड साल्ढाना नॉर्थ यांच्या दिशेने. गेल्या वर्षी चौकार षटकारांची आतषबाजी करून रिचर्ड साल्ढाना संघानं आपल्या संघाक अंतिम दिवसापर्यंत नेऊन ठेवले होतो. रिचर्ड नॉन सायकर यांच्या दिशेने 91 रन्सांचा पाठलाग, गोलंदाजीत बदल आणि बॉलिंग मार्कवर सचिन लहाने. संपूर्ण महाराष्ट्रात ह्या नाव खूप आदराने घेतलं जातं गोलंदाजीसाठी असं सचिन लहाने. आडनाव जरी लहान वाटलं तरी कर्तृत्व मात्र ह्या खेळाडूचा खूप मोठा असा. युवा खेळाडू, छोटा पटाका बडा धमाका, बॉलिंग मार्कवर अवांतर चेंडून गोलंदाजीची सुरुवात, धावसंख्या स्थिरावली 5 रन्सावर, 91 रन्सांचा पाठलाग. आखोटाप्याचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने फटको, मोठो फिल्डर चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन परत एकदा पडलेलो चेंडू लागला. अजून या कलाम पुन्हाजी तंबूच्या दिशेने, धावसंख्या स्थिरावलेली 5 गड्यांच्या मोबदल्यात 5 रन्सावर. खूपच निराशा केली. 1 बाद 1, 2 बाद 2, 3 बाद 3, 4 बाद 4, 5 बाद 5. माऊली कास संघाची थोडीशी निराशाजनक कामगिरी. मैदानावर गरज होती ती एखाद्या चांगल्या भागीदारीची. एक चांगली 7 संगत अपेक्षित होती 2 खेळाडूंच्या मध्ये. मात्र ह्या 7 संगतीच्या जागेवर 7.5 मात्र बघूक मिळाली. आणि या 7.5 मुळेच कदाचित माऊली कास संघ 91 रन्सावर येऊन स्थिरावलो 5 गड्यांच्या मोबदल्यात. निम्मे संघ गारत. ज्या माऊली कास संघान आणि माऊली कास संघातून खेळणाऱ्या गोवा राज्याच्या ह्या गुणवान खेळाडूने अशा परिस्थितीतून कित्येक वेळा आपल्या संघात विजयश्री प्राप्त करून दिली. अशीच जबाबदारी घेऊन मैदानात रिचर्डला साथ देण्यासाठी न्यू बॅटर रोहन साळगावकर. रिचर्ड साळगावकर जमलेली जोडी. सचिन लहाने बॉलिंग मार्कवर खूपच सुंदर चेंडू. कोकण नाव एंडकडसून सचिन लहानेचा कौतुक करूचा तितक्या थोडा ऑफस्टम्पच्या बाहेर जी वाईडची लाईन आपणाक दिसता या लाईनच्या जवळपास चेंडूचा टप्पो आणि टप्पो पडल्यानंतर चेंडू बॅटरपासून थोडंसं लांब जाताना आउटस्विंग प्रकारचं चेंडू उरलेलं काम विकेट किपर पूर्ण करताना. धावसंख्या 5 बाद 5. खूपच नाजूक अवस्था, केविलोणी अवस्था रिचर्ड साल्ढानाकडसून असलेली अपेक्षा. आखोटप्प्याचा चेंडू होतो, हलके स्टिअर केलो पॉईंटच्या दिशेने. पॉईंट क्षेत्ररक्षक थोडंसं बीट झालो. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रन्साचो इरादो जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हर डीप पॉईंटपर्यंत येता फील्ड करता तोपर्यंत 2 रन आणि ह्या 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. 7 धावा 91 रन्सांचा पाठलाग. एक मोठो पाठलाग अपेक्षित असा माऊली कास संघाकडसून. आणि यानंतर होतलो या स्पर्धेचा तिसरो सामनो मंदार स्पोर्ट मालवण संघ आणि वर्षा वॉरियर्स देवबाग संघ. वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचा सामनो चालू असा तोपर्यंत मंदार स्पोर्ट मालवण संघ फक्त कर्णधाराक विनंती असा तुम्ही कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन थांबाचा. मंदार स्पोर्ट मालवण फक्त कर्णधाराकच परवानगी असा मैदानावर येण्याची, बाकी संघाक परवानगी नसतली. आणि सामनो संपल्यानंतर वर्षा वॉरियर्स देवबाग संघ तुमच्याकडे असलेलं डगआउट तुमच्याकडेच रवतलो. मात्र माऊली कास संघाकडे असलेल्या डगआउटमध्ये मंदार स्पोर्ट मालवण संघ बसतलो. सगळ्या सूचनांचा आपण उपयोग करूचा असा, वापर करूचा असा. कारण मैदानावर जरी प्रेक्षक नसले तरी यूट्यूबच्या माध्यमातून 700-800 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले आणि हे 800 प्रेक्षक तुमचं सगळ्यांचं खेळ बघतात. ज्या रिचर्ड साल्ढानाचा आपण कौतुक ऐकला त्या रिचर्ड साल्ढानाच्या बॅटमधून कौतुकाक साजेचं फटको, लॉंगांच्या कपड्यावरसून टांगा पलटी, घोडे फरार, ॲडमिशन षटकार. आधुनिक डिजिटल
शिक्षणाच्या युगात जसं ॲडमिशनने मॅक्झिमम उंच उंच भरारी घेतली, अगदी तसंच उंच उंच मॅक्झिमम ॲडमिशन षटकार रिचर्ड साल्डानाच्या बॅटमधून. या षटकारांनिशी धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर. आता मात्र धावसंख्येक एका आकार देण्याचा प्रयत्न, सचिन लहानेची थोडीशी महागडी गोलंदाजी. धावसंख्या स्थिरावलेली 13 रन्सावर. तिसऱ्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू समाप्ती करणारा शेवटचा चेंडू घेऊन रिचर्ड साल्डानासाठी. स्लोअर वन चेंडू डीप पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या हाताक लागान गेलेलो चेंडू. परत एकदा कोकोनट गाडीची आठवण करून देणारा चेंडू असा कसो असा तो सांगलो जातलो. पॉईंट फिल्डराचो प्रयत्न, तो झेल घेण्याचो, उंच उडी मारल्यान आणि या फिल्डरच्या बोटांका लागान चेंडू गेलो. मालवणी भाषेत एका टेमली मारणा म्हटलं जाता आणि ही टेमली मारली जाता. मालवणीत कोकणातल्या अगदी कोवळी जी शहाळी असत त्याची टेमली मारली जाता. आणि शहाळ्यावरसून परत एकदा कोकोनट गाडी आठवतली, पण कोकोनट गाडीच्या आधी परत एकदा जाऊया टस्करकडे. मैदानावर इलाइगोचो टस्कर ड्रिंक्स ट्रॉली. जर मैदानावरच्या प्रेक्षकांसाठी पाण्याची गरज असली तर ही ड्रिंक्स ट्रॉली. या मैदानाचे सुद्धा काही नियम असत आणि ह्या मैदानावर फक्त 30 यार्ड सर्कलपर्यंत ड्रिंक्स ट्रॉली बघूक मिळतली. त्यामुळेच साठी संपर्क 95 94 21 93 93 किंवा 94 20 22 70 11. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिप साठी संपर्क 95 94 21 93 93 किंवा 94 20 22 70 11. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिप साठी संपर्क 95 94 21 93 93 किंवा 94 20 22 70 11. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिप साठी संपर्क 95 94 21 93 93 किंवा 94 20 22 70 11. 15 रन्सावर 3 ओव्हरीचा खेळ समाप्त. ध्रुवित म्हात्रे बॉलिंग मार्कवर. आणखी एक मोठा नाव रायगड जिल्ह्याचा एक गुणवान खेळाडू, दर्जेदार खेळाडू. सलग 3 चेंडू 3 बळी, 4 चेंडू 4 बळी, 5 चेंडू 5 बळी असो वेगवेगळ्या मैदानावरचं वेगवेगळं पराक्रम ज्या खेळाडूच्या नावावर असा असो ध्रुवित म्हात्रे बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू स्क्वेअर, दुसरो चेंडू सुद्धा थोडंसं भरकटलं. बघूया पंचांचो इशारो अपेक्षित असा आणि तोच अपेक्षित इशारो षटकाराचो. धावसंख्या स्थिरावली 16 रन्सावर 16. 91 रन्साचो पाठलाग रोहन साळगावकर आणि रिचर्ड साल्डानाची जोडी. रोहन साळगावकर सुद्धा गोवा राज्याचा एक दर्जेदार खेळाडू, आक्रमक खेळाडू आणि रोहनकडसून एक मोठी फटकेबाजी अपेक्षित. धावसंख्या 17 माफ करा. सुंदर चेंडू, टप्पो पडल्यानंतर बरीच उसळी घेणारा चेंडू होतो. मोठ्या फटक्याचा इरादा होतो रोहन साळगावकरचा. शेवटच्या क्षणी हलकेच स्टिअर केलो. पॉईंटचं फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या अगदी एजवर उभं होतो. जरासं पुढे असलो असतो तर कदाचित ह्या चेंडूवर वेगळं निर्णय बघूक मिळाला असतो. 1 रन्स मिळालो. 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 18 रन्सावर. 91 रन्सांचा पाठलाग मैदानाच्या दिशेने आणि स्ट्रायकरांच्या दिशेने. एक षटकार ज्यांनी मारलो तो रिचर्ड साल्डाना. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप करण्याचा होतो प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. जीवित म्हात्रे रनअप जरी थोडासा कमी दिसला तरी जीवित म्हात्रेन आतापर्यंत महाराष्ट्रातल्या, गोवा राज्यातल्या, कर्नाटक, बेळगाव, गुजरात, मध्य प्रदेशच्या अनेक फलंदाजांका अगदी जखडून ठेवला. तो जीवित म्हात्रे आपल्या नावावर पाक साजेशी गोलंदाजी. ध्रुवित परत एक मोठा फटको रिचर्डच्या बॅटमधून. परत एकदा चेंडू आकारण्याच्या पहिला आडी, उंच उंच मॅक्झिमम ॲडमिशन षटकार. परत एकदा टांगापलटी, घोडे फरार, ॲडमिशन षटकार. पावळेचा पाणी 5 टाक आणि ह्या षटकारांची धावसंख्या 24 रन्सावर 24. 2 डझनावर येऊन धावसंख्या स्थिरावली. ध्रुवित म्हात्रे ज्या गोलंदाजाचा आपण कौतुक ऐकलं तो ध्रुवित. हलकेच अपील, परत एकदा पंचांनी अपील फेटाळला. ध्रुवित म्हात्रे आणि जीवित म्हात्रे ही 2 नावा रायगड जिल्ह्याची. आता जीवित म्हात्रे बॅटिंगसाठी प्रसिद्ध आणि ध्रुवित म्हात्रे बॉलिंगसाठी प्रसिद्ध. तोच ध्रुवित बॉलिंग मार्कवर. धावसंख्या स्थिरावलेली 24 रन्सावर. चौथ्या ओव्हरीच्या 4 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. 4 चेंडूत फक्त 7 धावा खर्च केले ध्रुवित म्हात्रेन. रिचर्ड साल्डाना सावंतवाडीचो एक गुणवान खेळाडू स्ट्रायकरांच्या दिशेने पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न मात्र ध्रुवित म्हात्रेन आधीच पावलांची थोडीशी खुणा ओळखलेली आणि त्यामुळे चेंडू अजून थोडं शॉर्ट केलो. टप्पो पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने स्विंग. उरलेला काम विकेटकीपरने केला. पूर्ण धावसंख्या अजूनही थांबलेली 2 डझनावर 24 रन्सावर. एक मोठी फटकेबाजी अपेक्षित होती.
आज माऊली कास संघाकडून खास करून गोयच्या आणि सिंधुदुर्गच्या काही आक्रमक खेळाडूंकडून बॅटची कट घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने एक रन तर अगदी सहज मिळतो. एका रनसावर समाधान आणि एका रनसाची धावसंख्या पाव शतकावर 25 रनसावर 4 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. 6 ओव्हरीत 91 रन्सांचा पाठलाग करताना धावसंख्या स्थिरावलेली फक्त 25 रन्सावर. आपण बघतो कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित पावर्ड बाय ॲडमिशन को पावर्ड बाय इलायगो कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे. या स्पर्धेचो ह्यो पहिलो दिवस. या स्पर्धेत ॲडमिशनने डिजिटल शिक्षणात जशी मॅक्झिमम झेप घेतली तसेच उंच उंच मॅक्झिमम गेलेले ॲडमिशन षटकार आपण बघतो. आणि ज्याप्रमाणे इलायगोची इलेक्ट्रिक बाईक कोकणातल्या रस्त्यांवर अगदी सुसाट पळतात त्याचप्रमाणे सुसाट गेलेले अनेक इलायगोचे चौकारसुद्धा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं बघतलो. संपूर्ण कोकणात आणि संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली ही प्रोफेशनल क्रिकेट लीग स्पर्धा. गेल्या वर्षीसुद्धा आपण 3 दिवस या स्पर्धेचं थरार बघितलेलं. यावर्षी ही स्पर्धा एकूण 5 दिवस आणि सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यातले 16 मातब्बर संघ या स्पर्धेच्या निमित्तानं तुमच्यासमोर. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी साई मनोज कणकवली मंदार मालवण वर्षा वॉरियर्स देवबाग आणि माऊली कास हे 4 दर्जेदार संघ आपण या स्पर्धेच्या निमित्तानं बघतो. आणि या 4 दर्जेदार संघात गोवाच्या उत्तर गोवा दक्षिण गोवा त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातले काही खेळाडू आपणाक बघूक मिळतले. कोकणच्या लाल मातीतला कोकणचा नंबर 1 चॅनल म्हणजे कोकण नाव व्हर्च्युअल महादशावतार आपण बघितलो वत्सल हरणच्या निमित्तानं. त्यानंतर व्हर्च्युअल डबर बॅरी आपण बघितलेली गुंडू सावंतबुवा संदीप लोकेबुवा विनोद चव्हाणबुवा. व्हर्च्युअल फुगडी महोत्सवसुद्धा बघितलो कीर्तन महोत्सव बघितलो. त्याचप्रमाणे विश्व कर्करोग दिनसुद्धा आपण बघितलो. असे अनेक कार्यक्रम कोकण नावून तुमच्यासाठी दाखवले. यावर्षीचा श्रावण भजन महोत्सवसुद्धा आपण कोकण नावच्या माध्यमातून बघितलेलो. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून 130 भजन मंडळांनी या स्पर्धेत भाग घेतलेलो. 130 भजन मंडळांनी एखाद्या स्पर्धेत भाग घेण्याचा हा पहिलो प्रसंग होतो. आणि ही पहिली मानाची स्पर्धा 130 भजन मंडळांनी समृद्ध केली. आणि ही भजन स्पर्धासुद्धा कोकण नावने भरवून दाखवली. कोकण नावच्या या चॅनलचा यूट्यूबकडून सुद्धा बहुमान केलं गेलो. सिल्वर बटन प्राप्त झालेला कोकणातला ह्या पहिला चॅनल असा. कारण अक्षय तृतीया हो एक सुंदर मानाचा दिवस आणि या 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस म्हणजे अक्षय तृतीया. आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी कोकण नावने आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण केले. आणि 1 लाख सबस्क्रायबरच्या जोरावर यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबकडून सिल्वर बटनसुद्धा कोकण नाव प्राप्त झालं. एक बहुमान असा. आणि या सिल्वर बटनसुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं तुमका सगळ्यांका बघूक मिळतला. बॅटची कट घेऊन चेंडू गेलो थर्ड मॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. माऊली कास संघ खूपच अडचणीत. अर्थात पहिलो जरी हो सामना असलो तरी अजून 2 सामने बाकी असत. तोपर्यंत आपण विनंती करूया मंदार स्पोर्ट मालवण संघ तुमचं कॅप्टन जरा टॉससाठी पाठवा. सामना संपल्यानंतर वर्षा वॉरियर्स देवबाग संघ तुमचं कॅप्टन टॉससाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्ही पाठवतो. मॅन ऑफ द मॅचची घोषणा होतली. मॅन ऑफ द मॅचच्या बक्षिसाचं वितरण होतला. त्याचबरोबर त्या खेळाडूची मुलाखत होतली. स्नेहल पेडणेकर इतर गाड्यांबद्दलसुद्धा तुमच्यासमोर बोलतले. आणि त्यानंतर लगेचच या स्पर्धेतलो 3रा सामनो मंदार स्पोर्ट मालवण विरुद्ध वर्षा वॉरियर्स देवबाग संघ तुमच्यासमोर आजच्या दिवसातलो 3रा सामनो. धावसंख्या स्थिरावलेली 28 रन्सावर 5 ओव्हरींचा खेळ समाप्त होण्यास फक्त शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी. आदेश कडून अतिशय सुंदर गोलंदाजी केली. नावाप्रमाणेच अगदी कडू गोलंदाजी माऊली कास संघासाठी. मात्र वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचा विचार करता वर्षा वॉरियर्स देवबाग संघासाठी मात्र अतिशय गोड मधुर आणि रसदार गोलंदाजी आदेश कडूकडून बघितली. 5 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. 91 रन्साचा पाठलाग करताना धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. 1 ओव्हरीचा खेळ बाकी. मैदानावर मात्र फक्त फॉर्मॅलिटी बाकी. पहिल्या ओव्हरीत खूपच कठीण परीक्षा घेतली. लिटमस टेस्ट जे का म्हटली जाते अशी टेस्ट घेतली माऊली कास संघाची वर्षा वॉरियर्स देवबाग संघात. त्या वर्षा वॉरियर्स देवबाग संघात नुकतीच झालेली ह्या मैदानावरची अंडर-23 सिंधुदुर्ग चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली तो वर्षा वॉरियर्स देवबाग संघ. या खुल्या स्पर्धेत मात्र त्याच नावावर पाक साजिशी कामगिरी करताना 5 ओव्हरींचा खेळ समाप्त. आणि न्यू बॅटर मैदानात. बॅटर नेम माऊली कास. बॅटरचं नाव सांगा.
मितेश बांदेकर, लोकल स्टार बॉलिंग मार्कर मितेश बांदेकर, ज्या मितेशने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक स्पर्धा गाजवले. आखो टप्प्याचो चेंडू फाईन लेगच्या दिशेने फटको तर मोठो रिचर्डच्या बॅटमधून पंचांचो इशारो असतलो चौकाराचो. बऱ्याच कालावधीनंतर एक मोठो फटको, जसो कोकणच्या रस्त्यावरसून अगदी सुसाट वाट काढता इलायगोची बाईक अशी अगदी तशीच दोन खेळाडूंच्या मधून आणि खेळाडूंच्या कपड्यावरसून वाट काढीत चेंडू आखाड्याच्या पार इलायगोचो आणखी एक चौकार. आमिर गडेकर राज्याचो आणखी एक दर्जेदार खेळाडू आपणाक बघूक मेळटा नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. अर्थात वॉर्मअप सारखो ह्यो सामनो झालो माऊली कास संघासाठी. अजून नक्कीच 2 सामने बाकी असतले ह्या संघाचे आणि त्या सामन्यात वापसी करण्याची संधी असलेली. बॉलिंग मार्कवर मितेश बांदेकर, आखो टप्प्याचा चेंडू होतो मितेशचो चौकारासाठी. मिड विकेटच्या दिशेने परत एकदा मोठो फटको. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आखाड्याच्या पहिलाडी सलग दुसरो चौकार रिचर्ड साल्डनाच्या बॅटमधून. आपल्या संघासाठी अपेक्षित कामगिरी रिचर्ड साल्डनाने दाखवली. ज्या रिचर्ड साल्डनाने गेल्या वर्षी सुद्धा मालवण बोर्डिंग मैदान गाजवलेला तोच रिचर्ड साल्डना आज सुद्धा माऊली कास संघासाठी एक हाती कामगिरी करताना. संघाचो कर्णधार नायक सेनापती ह्या नात्यान मैदानावर एक बाजू लढवताना, एक खिंड लढवताना, जशी बाजी प्रभूंनी पावन खिंड लढवली आणि ती पावन करून दाखवली, अगदी तशीच खिंड लढवताना रिचर्ड साल्डना धावसंख्या स्थिरावली 36 रन्सावर 36. आव्हान जरी खूप लांब असलं तरी हे धावा नक्कीच आत्मविश्वास वाढवण्यात कारणीभूत ठरतले ते. मात्र 2 सलग चौकारांनिशी हलकेच अपील बॅटची कड घेऊन चेंडू गेलो विकेटकीपरच्या दिशेने. रिचर्ड साल्डना एक चांगली खेळी करून रिचर्ड स्वतः तंबूच्या दिशेने परतताना धावसंख्या स्थिरावली 36 रन्सावर 91 रन्सा जो पाठलाग 4 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. पुढच्या सामन्यासाठी वर्षा वॉरियर्स देवबाग कॅप्टन टॉससाठी तुमचं कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्ही पाठवतो. सामना संपल्यानंतर लगेचच जर काही चेंज असतात तर लगेच तुम्ही पंचांक सांगूचो. आणि त्याचबरोबर मंदार स्पोर्ट मालवण कॅप्टन विशाल लुडबे, मंदार स्पोर्ट मालवण कॅप्टन विशाल लुडबे हयसर तयार असत. वर्षा वॉरियर्स देवबाग कॅप्टन तुम्ही तयार व्हा पुढच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी. गोवा राज्याचा आणखी एक स्टार खेळाडू ठाकूरंके ठाकूर, संदेश ठाकूर मैदानात पावला टाकताना 91 रन्सांचा पाठलाग. पहिल्या सामन्यात दोनही सामने थोडेसे एकतर्फी झाले. पहिल्या सामन्यात साई मनोज कणकवली संघान अगदी सहज विजयश्री संपादन केली मंदार मालवण संघासमोर. दुसऱ्या सामन्यात वर्षा वॉरियर्स देवबाग संघ एका सहज विजयाच्या अगदी उंबरठ्यावर. माऊली कास आणि मंदार 11 मालवण संघासाठी थोडीशी लिटमस टेस्ट ह्या पहिल्या 2 सामन्यात आपण बघितली, पण अजूनही सामने बाकी असत. येळ असा आणि आज जेचो येळ बरो असतलो तेचो खेळ बरो असतलो. धावसंख्या 36-36. संदेश ठाकूर फटको तर मोठो इल्याच चेंडू आखाड्याच्या दिशेन. आखाड्याच्या पहिला आडी जशी आधुनिक डिजिटल शैक्षणिक क्षेत्रात मॅक्झिमम प्रगती ॲडमिशनची अगदी तसंच उंच उंच मॅक्झिमम ॲडमिशन षटकार. टांगापलटी घोडेफरार ॲडमिशन षटकार पावळेचा पाणी पाष्टाक. धावसंख्या 42. सामन्याचा निकाल जरी बदलाचो नाही तरी संदेश ठाकूर आणि माऊली कास संघाच्या बॅटरांचा आत्मविश्वास मात्र ह्या फटक्यामुळे नक्कीच वाढतलो. अजून एक आखो टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने. परत एकदा चेंडू आखाड्या पार. अजून एक मॅक्झिमम ॲडमिशन षटकार. सलग दुसरा षटकार. सलग 2 चौकार. त्यानंतर सलग 2 षटकारांनिशी इनिंगची झालो खेळ समाप्त. 91 रन्साचा पाठलाग करताना माऊली कास संघ थोडंसं अडकवलो 48 रन्सापर्यंत. सामन्यात अगदी सहज विजयश्री संपादन केली वर्षा वॉरियर्स देवबाग संघ. माऊली कास संघ अजून सामने बाकी असत. ह्या सामन्यासाठी तुमका शुभेच्छा. पहिल्याच सामन्यात 2 गुण वसूल करणाऱ्या वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचं अभिनंदन. जाऊया तिसऱ्या सामन्याची नाणेफेकीसाठी. आणि तिसऱ्या सामन्याची नाणेफेक होतली ओमकार मंदार स्पोर्ट मालवण आणि वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या दरम्यान. पुढची सूत्रा ओमकार गावकर, संचिता कोलापट्टे आणि त्यानंतर मायक्रोफोनवर परत एकदा प्रदीप देऊलकर. वर्षा वॉरियर्स देवबाग संघाने एकतर्फीरित्या हा सामना जिंकलेला आहे. वर्षा वॉरियर्स मालवण आणि मंदार स्पोर्ट्स वर्षा वॉरियर्स देवबाग आणि मंदार स्पोर्ट्स मालवण दोन्ही संघाचे कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. नाणेफेक होणार आहे तिसऱ्या सामन्यासाठी. ओमकार प्रथम फलंदाजी करताना बहारदार 43 धावा ज्याने वर्षा वॉरियर्स देवबाग संघासाठी कुठला मॅन ऑफ द मॅच जाहीर होतोय. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर करण धुळे.
करण धुळे यांना देखील विनंती करतो की त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्सकडे यावं आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारावा. हॅलो. दुसऱ्या सामन्यातील सामनावीर ठरतोय, मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर करण धुळे.